लोणी पोलीस स्टेशन हद्दीत ममदापूर इथं सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकला। या छाप्यात 8 लाख रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उपयोगी पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे पथक व लोणी पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कामगिरी केली आहे। दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील ममदापूर इथं काही इसम आपल्या राहत्या घरासमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरे आणून त्यांना चारा पाण्या वाचून वंचित ठेवून सदर गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करत आहेत। अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्याकरता पथकातील अंमलदार यांना सोबत घेऊन लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार, पशुवैद्यकीय अधिकारी व पंचासह इतर ठिकाणी छापा टाकण्यात आला। यावेळी 1000 किलो गोवंश जातीचे मांस व एक होंडा सिटी गाडी जप्त करण्यात आली। याबाबत आरोपी सद्दाम फकीर मोहम्मद कुरेशी राहणार ममदापूर तालुका राहता, साजिद युनुस कुरेशी राहणार ममदापूर तालुका राहता, शाहरुख निसार पिंजारी राहणार श्रीरामपूर यांच्या विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 639/2024 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश होला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, अशोक शिंदे, साईनाथ राशीनकर, राजेंद्र कांबळे, पोलीस नाईक सचिन शेवाळे, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी नरे व ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे। वृत्तसंकलन विभाग, विजन प्लस न्यूज, राहता।